घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या एपिसोडमध्ये घरी आज भजनाचा कार्यक्रम आहे आणि त्यातच जानकी आणि सगळ्यांनी सारंगलाही तिथे बोलवलेलं आहे, ज्यावरनं ऐश्वर्याला वाटेल की तो जिवंत आहे आणि तिला जास्त वेड करता येईल आणि हा प्लॅन त्यांचा तो कंटिन्यू ठेवतात। आणि जेव्हा भजन चालू होतं तेव्हा इन बिटवीनच सारंगला तिथे आणून बसवतात। जेव्हा वरून ऐश्वर्या खाली येते तेव्हा ती भजन चालू आहे हे पाहते आणि त्याच भजनी मंडळींमध्ये एक माणूस बघते जो दाढी लावलेला आहे, जो सेम माणूस तिने तिच्या घरामध्ये जेव्हा काम चालू होतं तेव्हाही पाहिलेलं होतं आणि त्याने तो बोलता येत नाही असं सांगितलं होतं, बट त्याला तो सारंग आहे असं वाटतं आणि ती जेव्हा इकडे तिकडे बघायला जाते तेव्हा तो आपली जागा बदलतो। त्यानंतर ऐश्वर्या आपल्या रूममध्ये जाते आणि तिला वाटतं की हा सारंगच आहे, तर सारंगच्या फोटोला ती दाढी हाताने बनवते आणि ते पाहून तिला धक्काच बसतो, कारण तो माणूस एक्झॅक्ट सारंगसारखा दाढी लावलेला असतो। हे ऐकून तिला समजतं की सगळेजण तिच्यासोबत नाटक करत आहेत आणि सारंग जिवंत आहे। ती सगळा दंगा करत खाली येते आणि म्हणते की आई, सारंग जिवंत आहेत आणि ह्या भजनी मंडळींमध्ये बसलेले आहेत। तोपर्यंत सगळ्यांनी सारंगला तिथून बाहेर हाकललेलं असतं, त्यामुळे तिथे त्याला तो भेटत नाही आणि सगळेजण तिला म्हणतात की तुला तो दिसत आहे, भास होत आहे, कारण तुझं त्याच्यावरती प्रेम आहे, पण खरं तर सारंग या जगात नाही आहेत। ऐश्वर्याचं ते कोणीच न ऐकतात, त्यामुळं तिला काही पर्याय उरत नाही आणि ती वेड्यात ठरते। तिची आई ही सासूबाई तिलाच म्हणते की आम्ही सगळेच वेडे आहोत का। ती भजनी मंडळींनाही तो फोटो दाखवते आणि म्हणते की तुम्ही या माणसाला इथे पाहिलंत का, पण कोणीही त्यावर विश्वास ठेवत नाही आणि म्हणतं की आम्ही याला इथे पाहिलेलं नाही। अशा प्रकारे सगळेच जण ऐश्वर्याला वेड्यात काढतात आणि त्यांचा प्लॅन कुठे ना कुठेतरी सक्सेसफुल होत असतो। त्यानंतर सगळेजण मिळून भजन जे आहे ते कंटिन्यू ठेवायला सांगतात आणि सासूबाई ज्या असतात त्या भजनी मंडळींची माफी मागतात, ज्या पद्धतीने ऐश्वर्या त्यांच्याशी वागत असते। ऐश्वर्याला समजत नाही की रिॲक्ट कसं करायचं, पण कोणी ऐकत नसल्यामुळे ती तेथून निघून वरती निघून जाते। इकडे सगळ्यांना सक्सेसफुल झाल्यासारखं वाटतं आणि भजन ते कंटिन्यू ठेवतात। ऐश्वर्या रूममध्ये येऊन खूप चिडलेली असते आणि ती म्हणते की मी आता याचा बदला घेणार आणि ती त्या गुंडांना फोन करते आणि म्हणते की त्या लताबाईंना तुम्हाला आजच्या आज मारायचं आहे आणि नदीत फेकून द्या, उद्या सकाळपर्यंत त्यांची डेड बॉडी भेटलीच पाहिजे। अशा प्रकारे ती जानकीचा बदला घ्यायचा ठरवते। इकडे सगळेच जण जे आहे आरती करत असतात आणि गुंड लताबाईंना मारणार असतात। इकडे जानकी तिच्या आईच्या जीवासाठी प्रार्थना करते की तिच्यावरती कुठलं संकट येऊ देऊ नकोस आणि जेव्हा ते लताबाईंना मारणार असतात तेवढ्यात कोणीतरी एक व्यक्ती मास्क घातलेला येऊन गोळी झाडून त्या गुंडांना मारतो आणि त्या लताबाईंना वाचवतो। ऐश्वर्या अजूनही कसं काय इन्फॉर्मेशन आली नाही म्हणून फोन करण्याचा प्रयत्न करते, पण तो माणूस मेसेज करून सांगतो की लताबाईंना मारून टाकलं आहे आणि तिला खूप आनंद होतो। जानकीला तिच्या आईची खूप काळजी वाटत असते आणि ती म्हणते की ऐश्वर्या, आज आपण सापडता सापडता वाचलो आहोत, तर असंच पुढे होणार नाही ना। ऋषिकेश तिला धीर देतो, पुढे काय होणार बघूया।